आव्हाड काय बोलत त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही? जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणता की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, औरंगजेब किती बलाढ्य होता, महाराज 5 फुटाचे होते, हे रेकॉर्डवर त्याच्यातही निषेध करत तुम्ही. असं सिलेक्टिव्ह करू नका. नाही केला तुम्ही, नाही केला त्याचा. आणि 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 त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, त्याच्या विरोधी पक्ष नेत्यांनी बोललेलं सगळं ऐकलेलं आहे. उत्तर ऐका ना आपण. उत्तर ऐका ना आपण. जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधी पक्ष नेत्याचं म्हणणं ऐकल्यानंतर माननीय मुख्यमंत्री आपण जरा जागेवर बसा. त्याचा निषेध करणार आहात का? पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का? आहे हिम्मत? आहे का हिम्मत? अरे आहे का हिम्मत? आहे का हिम्मत? आहे हिम्मत तुमच्यामध्ये? अरे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सहन करणार नाही. अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. त्यामुळे या ठिकाणी पंडित नेहरू यांचा देखील धिक्कार झाला पाहिजे. सभागृह 10 मिनिटांसाठी तहकूब करत आहे. असो का कोणी असो, जो महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल, कोणी असो, त्याला सोडलं जाणार नाही. सोडलं जाणार नाही. असं आहे. एक लक्षात ठेवा, समजा काही न्यायालयाने निर्णय दिले असले तर वरच्या न्यायालयात जाऊ, पण सोडणार नाही. तर विधान परिषद 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलेली आहे. तर त्यासोबतच अबू आझमी यांचंही निलंबन करण्यात आलेलं आहे. अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी हे निलंबित असणार आहे. चंद्रकांत पाटील यांनी निलंबनाचा हा प्रस्ताव मांडलेला होता आणि त्यानंतर अबू आझमींचं सदस्यत्व रद्द करा अशी मागणी मुनगंटीवार यांनी केलेली आहे. चंद्रकांत पाटील यांनी निलंबनाचा प्रस्ताव मांडलेला होता आणि या प्रस्तावानंतर अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमींचं निलंबन केलं गेलेलं आहे. अबू आझमी यांनी औरंगजेबासंदर्भात जे वक्तव्य केलेलं होतं त्या वक्तव्याचे पडसाद आज दोन्ही सभागृहामध्ये उमटलेले आहेत. दोन्ही सभागृहांमध्ये आज खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली आणि त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी अबू आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला आणि या प्रस्तावानंतर अबू आझमींचं निलंबन करण्यात आलेलं आहे. हे अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी हे निलंबित असणार आहे. तर याच मुद्द्यावरून विधान परिषदेमध्ये देखील खडाजंगी झाली, वाद झाला आणि यानंतर विधान परिषदेचं काम हे 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे विधान भवनामध्ये देखील विधानसभेमध्ये देखील चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव मांडल्यानंतर विरोधक देखील आक्रमक झालेले होते. तसंच मुनगंटीवार यांनी देखील अबू आझमी यांचं सदस्यत्व रद्द करावं अशी मागणी केलेली आहे. चंद्रकांत पाटील आणि अबू आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला आणि या प्रस्तावानंतर अबू आझमी यांचं निलंबन झालेलं आहे. अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमी हे निलंबित असणार आहे. आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत जे वक्तव्य केलेलं होतं त्या वक्तव्याविरोधात विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत. केवळ विरोधकच नव्हे तर सत्ताधारी आमदार देखील आक्रमक झालेले आहेत. आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलेलं होतं. अबू आझमी यांच्या निलंबनाची मागणी केलेली होती आणि त्या संदर्भात आज प्रस्ताव मांडण्यात आला आणि या प्रस्तावानंतर अबू आझमी यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. अधिवेशन संपेपर्यंत आमदार अबू आझमी हे निलंबित असणार आहे. तर कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केलेली होती. अबू आझमीने जे औरंगजेबाबत वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यावरून ते देशद्रोही आहेत असा आरोप करण्यात आला आणि त्यांच्यावर त्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा, कलम लावावा अशी मागणी करण्यात आलेली होती. काल देखील हा मुद्दा विधानसभेमध्ये गाजलेला होता आणि संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत. आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत जोडल्या गेलेत. मनश्री, अबू आझमींचं निलंबन करण्यात आलेलं आहे. अधिवेशन संपेपर्यंत ते निलंबित असतील. अखेरीस भवनामध्ये हा मुद्दा चर्चेला आला आणि आता अबू आझमी यांचं निलंबन हे अधिवेशन काळापुरतं करण्यात आलेलं आहे. मात्र विरोधकांनी त्यावर सुद्धा आक्षेप घेतला. तर अबू आझमींवरती अशा पद्धतीची कारवाई होत असेल तर कोरटकरचं काय?
काय असा प्रश्न आता विरोधकांनी उपस्थित केलेला आहे. अबू आझमी यांना अधिवेशन काळापुरतं हे निलंबित करण्यात आलेलं आहे. तर कोरटकर आणि सोलापूरकर यांच्यावर सुद्धा कारवाई करावी याकरता विरोधकांनी मोठी घोषणाबाजी इथे केलेली आहे. सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या इतरांवर कारवाई का नाही असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेला आहे. खरं तर अबू आझमी विरोधातला ठराव हा एकमतानं सहमत झालेला आहे. विधान परिषदेत सुद्धा याच मुद्द्यावरनं गोंधळ झालेला होता आणि सोबतच अशी सुद्धा एक मागणी केली गेली की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की एका अधिवेशन कालावधीपुरतं हे सदस्याला निलंबित करता येतं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा या प्रश्नावरती भूमिका मांडलेली आहे, या मुद्द्यावरती भूमिका मांडलेली आहे. कोरटकरचा मोबाईल जप्त होतो मात्र तो सापडत नाही. अबू आझमी एकीकडे बोलला तर त्याच्यावर कारवाई व्हावीच, मात्र कोरटकरचं काय असा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केलेला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र अशी मागणी केली की अबू आझमी यांना केवळ या अधिवेशनापुरतंच निलंबित करावं, ठरावात बदल करावा. सध्या नितेश राणे हे सुद्धा आता सभागृहाबाहेर येऊन माध्यमांशी चर्चा करतायत. मनश्री, कालपासून विरोधक अशी देखील टीका करतायत की अबू आझमी म्हणजे भाजपची बी टीम आहे. महत्वाच्या मुद्द्यापासून लक्ष विचलित करायचं असल्यासच अबू आझमी अशी वक्तव्य करतात असा देखील आरोप करण्यात आलेला होता. आणि त्याच संदर्भात आता विधान परिषदेमध्ये चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीस देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. बघायला मिळाला आणि विधानभवनामध्ये केला की केवळ अधिवेशन काळापुरताच हे निलंबन का त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात येऊ नये अशा पद्धतीने मागणी सुधीर मुनगंटीवारांनी लावून धरलेली होती. विरोधकांना आक्रमक होताना बघायला मिळतात. नक्कीच मनश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. विधान परिषद सदस्य श्री अबू आझमी यांनी याप्रमाणे अत्यंत बेजबाबदार आक्षेपार्ह वक्तव्य करून एका विधानसभेच्या सदस्याला न शोभणारे गर्हणीय व अशोभनीय वर्तन केले आहे. सदर कृत्य विधानमंडळाच्या प्रतिष्ठेत बाधा आणणारे व विधानमंडळासारख्या लोकशाही संस्थेतील सर्वोच्च सभागृहाचा अवमान करणारे आहे. अशा प्रकारे विधानसभा सदस्य श्री अबू आझमी यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे अशोभनीय वर्तन करून विधानमंडळाची प्रतिष्ठा मलिन केल्यामुळे ही विधानसभा असा ठराव करत आहे की श्री अबू आझमी यांचे सदस्यत्व विद्यमान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत निलंबित करण्यात यावे. तसेच सदर निलंबन कालावधीत त्यांना मुंबई येथील विधान भवनाच्या प्रसिमेत येण्यास बंदी घालण्यात यावी.